12 ज्योतिर्लिंगापैकी असले 5वे वैद्यनाथ ज्योतिर्लिंग आपण पाहू शकतो. आता श्रावण महिना अवघ्या काही 2 दिवसांनी ठेपलेला आहे आणि वैद्यनाथ देवल कमिटीच्या वतीने पाहिले त्या ठिकाणी आता अंतिम तयारी करण्यात आलेली आहे. आपण पाहू शकतो या ठिकाणी संपूर्ण तयारीचा आता आपण आढावा देखील घेतलेला आहे आणि यासोबत आता कशा पद्धतीनं दर्शन असणार आहे, कशा पद्धतीनं भाविकांना याच्यामध्ये प्रवेश करता येणार आहे. माझ्यासोबत आता आहेत बाबासाहेब देशमुख जे सचिव आहेत. आता सर काय सांगा, आता श्रावण महिना अवघ्या 2 दिवसांमध्ये येऊन ठेवलेला आहे आणि मंदिर प्रशासन कशा पद्धतीने तयार करण्यात आली, तयारी कुठपर्यंत आलेली आहे? श्रावण महिन्याच्या या पूर्व संध्येला वैद्यनाथ मंदिर ट्रस्टने पूर्ण धर्मदर्शनासाठी आणि दर्शन पाससाठी स्वतंत्र व्यवस्था केलेली आहे. पूर्ण श्रावण महिना या ठिकाणी महाराष्ट्रातली आणि महाराष्ट्राच्या बाहेरील अनेक भक्तगण दर्शनासाठी येतात. त्यांच्या दर्शनाची व्यवस्था चोखपणे करण्यात आलेली आहे. मंदिर सकाळी किती वाजता सोमवारी भाविकांसाठी खुलं केलं जातं? सोमवारी रात्री 12 वाजता ट्रस्टचा पहिला अभिषेक होतो आणि मंदिर दर्शनासाठी खुलं राहतं. भाविकांसाठी महिला आणि पुरुषांची आले काय रांगा देखील लावण्यात आली? धर्मदर्शनामध्ये स्त्री आणि पुरुष 2 स्वतंत्र रांगा आहेत. पाचशे वगैरे काही दर्शन पाससाठी नाममात्र 100 रुपये शुल्कावर दर्शन व्यवस्था केलेली आहे. VIP साठी काही? VIP जो प्रोटोकॉल आहे त्यासाठी पश्चिम दरवाजाला पोलीसच्या त्यांनी दिलेल्या प्रोटोकॉलप्रमाणे VIP सुरक्षेच्या दृष्टीने काही CCTV कॅमेरे वगैरे? CCTV कॅमेरे पूर्ण परिसरामध्ये आहेत. आणखी त्याच्यात वाढ केलेली आहे. पूर्ण परिसरामध्ये CCTV लावण्यात आले. पोलीस बंदोबस्त, आपले कर्मचारी सुरक्षा व्यवस्थेचे वाढवण्यात आलेले आहेत. पोलीस बंदोबस्तासाठी आपण पोलीस प्रशासनाला विनंती केलेली आहे. दरवर्षीप्रमाणे त्यांनी पोलीस देणार आहे आणि दर सोमवारी पोलीस बंदोबस्तातच पूर्ण व्यवस्था होती. या ठिकाणी पाहिलं तर बसण्याचे जे भाविकांना ज्या वेळ लागले त्याला बसण्याची व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे. मंडप देखील उभारण्यात येतोय. इथे दर्शन पाससाठी आणि आत आल्यानंतरच्या धर्मदर्शनातल्या स्त्रिया पुरुषांसाठी पूर्ण म्हणजे काय म्हणतात भाविकांना व्यवस्थित बसण्यात यावा, दर्शन करण्यात यावं यासाठी मंडप देखील उभारण्यात येतोय. तसं पाहिलं तर या ठिकाणी आता आपण महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. महाप्रसादाची व्यवस्था सुद्धा आहे. दररोज जवळपास 400-500 लोक दुपारी आणि रात्री प्रसाद घेतात. सोमवारी येणाऱ्या भाविकांची संख्या जास्त असल्यामुळे कशाही प्रकारची व्यवस्था आम्ही करत आहोत. तर या ठिकाणी पाहिलं तरी मंदिर प्रशासनाच्या संपूर्ण यादी तयारी करण्यात आलेली आहे. या ठिकाणी मंदिर सकाळी 4:30 वाजता भाविकांसाठी खुलं करण्यात येणार आहे. तसं पाहिलं या ठिकाणी संपूर्ण आता मंडप देखील उभारण्यात भव्य येत आहे, जेणेकरून भाविकांसाठी बसण्याची देखील आसन व्यवस्था करण्यात आलेली आहे. सुरक्षा दृष्टीने या ठिकाणी CCTV देखील बसवण्यात आलेली आहे. पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी असणार आहे आणि या ठिकाणी पाहिलं तर मंदिर प्रशासनामध्ये संपूर्ण या ठिकाणी महाशिव आपल्या शोधाची त्यांनी अंतिम तयारी या ठिकाणी करण्यात आलेली दिसून येत आहे. कॅमेरा पर्सन विकास बांगवास संभाजी म्हणजे चुनामाची परळी बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.